नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र आरोग्य भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। 172 पदासाठी ते भरती निघालेली आहे। अप्लाय ऑनलाईन करायचं आहे आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता। लास्ट डेट 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ही गव्हर्नमेंटची जॉब आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुद्धा इथे सुरुवात झाली। आपण संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र आरोग्य विभागांतर्गत भरती निघालेली आहे। 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर नर्स, या पदासाठी ते भरती होणार आहे। आणि इतर सुद्धा हॉस्पिटल स्टाफ आहेत। आपण PDF नोटिफिकेशनमध्ये पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुठल्या पोस्टसाठी जागा आहे, डिटेलमध्ये कुठले पोस्ट आहेत ते आपण पाहणार आहोत। 172 जागांसाठी ते भरती होणार आहे। 12 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे अर्ज फी 100 रुपये असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, वेतन तुम्हाला 17,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। इथे मुलाखत सुद्धा, तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे। त्यानंतर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आपण डिटेलमध्ये पदानुसार पाहणार आहोत। पण इथे कॉमन मी सांगते, MBBS ANM 12th पास असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला आपण डिटेलमध्ये PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कंत्राटी पद भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तसेच 15व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध पदाची इथे भरती होणार आहे। 24 वर्गातील रिक्त पदासाठी 172 पदे इथे खुले आहेत। तर 20/6/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, तुम्हाला इथे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहेत। आणि तुम्हाला इथे गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला इथे अर्ज सुद्धा करता येणार आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरावयाची पदे कुठल्या संवर्गातील पदे आहेत, अंतर्गत पद, रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग आणि मानधन ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। सुपर स्पेशालिस्ट यांच्यासाठी बघा, DM कार्डिओलॉजिस्ट, DM नेफ्रोलॉजिस्ट, DM कार्डिओलॉजिस्ट एक पद आहेत। 3 जागा आहेत। आणि तुम्हाला बघा, कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट मेडिसिन यासाठी इथे भरती म्हणजे अंतर्गत पदे भरती होणार आहेत। AC साठी 1, VJA साठी 1, ओपनसाठी 1 असं असणार आहेत। आणि 1,25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर स्पेशालिस्ट बघा, डॉक्टरसाठी सुद्धा इथे ॲनेस्थेटिक यांच्यासाठी 7 जागा आहेत। MD ॲनेस्थेटिक्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। गायनेकोलॉजिस्टसाठी 6 जागा आहेत। MD गायनेकोलॉजिस्ट असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। पिडियाट्रिशियन यांच्यासाठी 11 जागा आहेत। सर्जनसाठी सुद्धा MS जनरल सर्जन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। फिजिशियन मेडिसिनल कन्सल्टंट यांच्यासाठी MD मेडिसिन असेल तर अप्लाय करू शकता। त्यानंतर सायकॅट्रिक यांच्यासाठी 1 जागा आहे। MD सायकॅट्रिक DPM DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ENT सर्जन यांच्यासाठी 1 जागा आहे। MS ENT असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ऑप्थॅमॉलॉजिस्ट यांच्यासाठी MS ऑप्थॅमॉलॉजिस्ट असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, AC साठी 4, ST साठी 10, VJ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, SCBC साठी 1, OBC साठी 7, SCBC साठी 2, EWS साठी 2 आणि ओपनसाठी 2 असे इथे जागा असणार आहेत। आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यांच्यासाठी बघा, डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी इथे जागा आहे। एक जागा आहे। मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MB असेल तर तुम्ही इन हेल्थ तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। SC आणि ST साठी 1, VJA साठी 1 आणि 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, दंतशल्य चिकित्सक यांच्यासाठी बघा, डेंटल सर्जन्स लागणार आहेत। 6 पदे आहेत। MDS BDS विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC साठी 1, ST साठी 1, VJA साठी 1, SCBC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपनसाठी 1 असे इथे जागा आहेत। आणि तुम्हाला बघा, सॅलरी इथे
30,000 रुपये सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुष पदव्युत्तर मेडिकल ऑफिसर आयुष असेल तर BUMS MD असेल तर तुम्हाला सुद्धा इथे 30,000 सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुष पदवीधर असेल मेडिकल आयुष यांच्या अंतर्गत BUMS BCMS यांच्यासाठी VJA साठी एक 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. स्पेशल एज्युकेटर यांच्यासाठी बघा एक जागा आहे, ओपनसाठी एक जागा आहे, 28,000 रुपये इथे सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा आयडिओलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे, डिग्री इन आयडिओलॉजिस्ट असेल SC साठी एक जागा आहे, 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. स्टाफ नर्स यांच्यासाठी बघा 52 पदे आहेत. GNM BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. SC साठी 7, ST साठी 11, VJA साठी 3, NTD साठी 3, SBC साठी 4, OBC साठी 13, SCBC साठी 4, EWS साठी 4, ओपनसाठी 3 आणि तुम्हाला बघा इथे सॅलरी मिळणार आहे 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. समुपदेशक यांच्यासाठी 2 जागा आहेत. MSW असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. SC साठी 1, VJA साठी 1 आणि इथं तुम्हाला 20,000 सॅलरी मिळणार आहे. लेखापाल यांच्यासाठी बघा ब्लॉक अकाउंटंट यांच्यासाठी 3 जागा आहेत. BCom विथ टॅली असेल किंवा IRA 9 सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. SC साठी 1, ST साठी 1, VJA साठी 1, 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. तालुका समूह संघटन यांच्यासाठी बघा ब्लॉक कमिटी मॅनेजर यांच्यासाठी एक जागा आहे. एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30 असेल वर्ड्स वगैरे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ST साठी एक जागा आहे, 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरीसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बघा सांख्यिकी सहाय्यक यांच्यासाठी बघा ब्लॉक मॉनिटरिंग असेल 5 जागा आहेत. ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. 18,000 सॅलरी मिळणार आहे आणि कुठल्या प्रवर्गामधून जागा आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी लॅब टेक्निशियल ब्लड बँक टेक्निशियल यांच्यासाठी बघा 8 जागा आहेत. 12th सायन्स किंवा MSBT अंतर्गत DMLT केला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर औषध निर्माताच म्हणजेच फार्मासिस्ट यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. जो उमेदवार फार्मा फार्मा रजिस्ट्रेशन असेल तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ST साठी एक जागा आहे आणि OBC साठी 2 जागा आहेत. 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियल यांच्यासाठी 2 जागा आहेत. 12th सायन्स डिप्लोमा रेडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. डेंटल हायजिनिस्ट यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. 12th सायन्स अँड डेंटल हायजिनिस्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर तंत्रज्ञ यांच्यासाठी बघा डेंटल टेक्निशियल CLMC टेक्निशियल त्याच्यासाठी एक आहे. टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर यांच्यासाठी एक इथे 5 जागा आहेत. फॅसिलिटी मॅनेजर इथं बघा तुम्हाला BE इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन IT कम्प्युटर सायन्स किंवा BSc IT कम्प्युटर सायन्स डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन IT कम्प्युटर सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. SC साठी 2, OBC साठी 1, SCBC साठी 1 आणि EWS साठी 1 आणि तुम्हाला 17,000 रुपये इथे सॅलरी मिळणार आहे. डेंटल असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे. 12th सायन्स आणि डेंटल क्लिनिकचं तुम्ही इथे कोर्स केला असेल 1 इयरचं तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुम्हाला 15,800 रुपये इथे सॅलरी मिळणार आहे. त्यात मलेरिया तांत्रिक यांच्यासाठी MTS असेल 3 जागा आहेत. ग्रॅज्युएट विथ बायोलॉजिकल स्ट्रीममध्ये तुमचं झाला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ST साठी 1, OBC साठी 1, EWS साठी 1, 15,500 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाअंतर्गत भरावयाची पदे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट त्यांच्यासाठी बघा 10 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल MHA MBA असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यामध्ये 10 जागा बघा कुठल्या प्रवर्गासाठी आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि 35,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ॲम्टॉमॉलॉजिस्ट यांच्यासाठी बघा 7 जागा आहेत. MSc झुलॉजी असेल 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 40,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा स्टाफ नर्स शहरी आणि आरोग्यवर्धिनी यांच्यासाठी सुद्धा इथे 5 जागा आहेत. GNM BSc नर्सिंग विथ MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. SC साठी 1, VJA साठी 1, NTB साठी 1, OBC साठी 1 आणि SCBC साठी 1 आणि तुम्हाला इथे 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा आरोग्य सेवक
पुरुष किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या अंतर्गत MPW यांच्यासाठी 12 जागा आहेत. 12th पास इन सायन्स असेल, पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स केला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे तुमची इथे भरती होणार आहे. त्यानंतर MPW असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि एक जागा असणार आहे. 12th सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स केला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ST एक जागा आहे. त्यानंतर 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा ही सर्व पदे आहेत. ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. एकत्रित मानधनावर ही पदे भरली जाणार आहेत. दिनांक बघा तुम्हाला इथे कधीपर्यंत हे व्हॅलिड असणार आहेत. 29/6/2026 पर्यंत कालावधी नेमणुकीचा कालावधी असणार आहे. त्या पुढील कालावधी अंतर्गत किंवा राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांच्या अंतर्गत किंवा अभियान सुरू ठेवण्यात व पदाची मंजुरी मिळाल्यानंतर तसेच मागील कालावधीत काम समाधानकारक असल्यास पुढील 11 महिने बघा 29/6/2026 पर्यंत तुमची व्हॅलिड असणार आहे. त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर पुढे तुमचा विचार केला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. ही संपूर्ण माहिती जी आहे कंत्राटी स्वरूपाची आहे असं इथं म्हटलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म लिंक या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून अर्ज मागवण्यात येत आहे आणि संकेतस्थळावर लिंक करून तुम्ही 9/1/2026 ते 20/1/2026 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला ऑफलाईन पोस्टाने अर्ज स्वीकारला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इथे ऑनलाईन गुगल लिंकद्वारेच तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. ते तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा वाचून घ्या आणि तुम्ही गुगल फॉर्मद्वारे अर्ज करू शकता. गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.